जे.के. पाटील इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजतर्फे AI ॲनिमेशन, ऑटोमेशन, कोडिंग आणि रोबोटिक प्रदर्शन भरवण्यात आले असून ह्या प्रदर्शनाचे उद्घाटन स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंटचे जॉईंट कमिशनर रवींद्र शिसवे यांच्या शुभ हस्ते झाले। 8 व 9 नोव्हेंबरला 10 ते 5 या वेळेत जे.के. पाटील इंग्लिश स्कूल भोपर येथे हे 2 दिवसीय प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे। सदरील प्रदर्शनामध्ये 300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून 54 प्रदर्शन यामध्ये सादर करण्यात आले आहे। शाळेचे संस्थापक अध्यक्ष गजानन पाटील व सचिव मंजुळा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आयोजनाने सदरील प्रदर्शन यशस्वीरित्या संपन्न होत आहे। सदरील उद्घाटनाप्रसंगी शाळेचे संस्थापक अध्यक्ष गजानन पाटील, सचिव मंजुळा पाटील, स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंटचे जॉईंट कमिशनर रवींद्र शिसवे, आमदार कोकण विभाग शिक्षक ज्ञानेश्वर म्हात्रे, इरिगेशन डिपार्टमेंट क्लास 1 ऑफिसर महेंद्र पाटील, सर्वोदय विद्यालयाचे ट्रस्टी वसंत पाटील, राष्ट्रवादीचे ब्रह्मामाई ढोकळे सर, राजेंद्र पाटील, सचिन जोगलेकर, विलास जाधव, नरेश पवार, राजेंद्र पाटील, नैना पाटील, सतीश मोरे, यज्ञेश पवार, SMG विद्यामंदिर दिव्याचे स्वप्नील गायकर, गणेश विद्यामंदिर दिव्याचे साईनाथ म्हात्रे, डॉक्टर दिनेश म्हात्रे डोंबिवली, पुष्पा पाटील भोपर, सर्व ट्रस्टी, प्रिन्सिपल, शिक्षक वर्ग, पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता। सदरील प्रदर्शनाला अनेक शाळेतील विद्यार्थ्यांनी भेट दिली। जे.के. पाटील येथील विद्यालयामध्ये जे.के. पाटील विद्यालयामध्ये रोबोटिक एक्झिबिशनसाठी मी आवर्जून मुंबईमधून आलो आहे आणि इथे आल्यानंतर एवढा लांबचा प्रवास केल्यानंतर खरंच समाधान वाटलं, कारण खूप कौतुकास्पद असं काम आहे। मला सांगण्यात आलं की दरवर्षी हे एक्झिबिशन भरतं आणि मी जवळपास आवर्जून सगळ्या जे काही डेमॉन्स्ट्रेशन्स होते त्या ठिकाणी गेलो आणि जी मुलांची तयारी इथल्या शिक्षकांनी करून घेतलेली आहे, त्यांच्यामधली ती ऊर्जा, त्यांच्यामधलं सायंटिफिक टेम्परामेंट, त्यांच्यामधला उत्साह मला खूप वाखाणण्याजोगा वाटला। आणि म्हणजे हे काम जे आहे हे म्हणजे फक्त एक एक्झिबिशन पुरतं नाही आहे, या निमित्तानं या मुलांना टीमवर्कचं महत्त्व समजून सांगणं, कारण ज्या पद्धतीनं मुलं डेमॉन्स्ट्रेट करत आहेत आणि डेमॉन्स्ट्रेट करताना एकमेकांशी त्यांचं जे कॉर्डिनेशन आहे खूप काही शिकण्यासारखं आहे। आणि काही प्रयोग जे होते ते खरंच चांगले होते की ज्यावेळेला मी प्रत्येकाला क्रॉस क्वेश्चन्स केले तेव्हा अनेक मुलं त्याची उत्तरं देऊ शकली आणि इथल्या टीचर्सनी खूप मेहनत घेतलेली आहे। प्रत्येक डेमॉन्स्ट्रेशनच्या मागे त्याचे एक्सप्लेनेशनसुद्धा आहे। जरी इंग्लिश मिडियम असेल तरी माझ्या मते या मुलांना त्याच्या बरोबरीनं, कारण हे जे सगळं आपण एक्सप्लेन करतो आहे, कारण इंग्लिश मिडियममध्ये त्यांची लँग्वेजवरती हुकूमत होतेच आहे, त्याच्याकरता त्या फ्लुएन्सीसाठी आपण इथे पाठवतो आहे, पण त्याबरोबरीनं जितकं शक्य होईल, कारण हे शेवटी त्याचे लाईन्स आहे, जेव्हा ते जाऊन हे आपल्या आईला, आजीलासुद्धा एक्सप्लेन करू शकतील की आम्ही काय केलं, हे कशावर आहे, त्यावेळेला त्या आजीला, आईला होणारा आनंद तो सुद्धा खूप वाखाणण्याजोगा असेल। आणि त्याच्यामुळे माझी थोडीशी सूचना आहे, कारण यामधनं म्हणजे फक्त एक प्रेझेंटेशनचा भाग नाही आहे, यामधनं ते प्रिन्सिपल्स त्यांनी समजून घ्यायचे, ते प्रिन्सिपल्स ॲडॉप्ट करायचे, त्याच्यावर काम करायचं आहे। त्यामुळे अजून एक माझी छोटीशी सूचना आहे की या एक्झिबिशननंतर या मुलांनी जे काही केलं होतं त्याच्यावरती एक प्रोजेक्ट रिपोर्ट त्यांनी दिला पाहिजे। तो प्रोजेक्ट रिपोर्ट त्यांनी सबमिट करून द्यावा की काय अनुभव होते, काय प्रश्न विचारले, तुम्हाला त्याच्यातनं काय मिळालं, म्हणजे ही निरंतर चालू राहणारी प्रक्रिया आहे। कारण सायंटिफिक टेम्परामेंट ही एका दिवसापुरती, जसं आपण व्रत किंवा वैकल्य एका दिवसाचं करतो तसं नसतं, तर सायंटिफिक टेम्परामेंट ही वाढवत नेण्याची गोष्ट आहे आणि खूप चांगली सुरुवात या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे तिच्यामध्ये सातत्य राहील ही मी अपेक्षा व्यक्त करतो। जे.के. पाटील विद्यालयाचे आणि ज्युनियर कॉलेजचे जे गजानन पाटील साहेब आहेत, तिथले प्रिन्सिपल्स आहेत, त्यांचे टीचर्स आहेत, त्यांचे सगळ्यांचं कौतुक करतो। बरं, आता सध्या AIचं युग येत आहे, AI येत आहे, त्याबद्दल तुम्ही एकूण काय सांगाल? आवर्जून असं मला असं वाटतं की हे मुलं बऱ्याच वेळेला मोबाईलवर आणि याच्यावरती ChatGPT म्हणजे AI याच्यापुरतं, आणि ही टीचर्सची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की टीचर्सनी की AIच्या मदतीनं आपलं जीवन सुकर कसं होईल, AI काय करतं, जे पूर्वी जे आपण एवढी वर्षे कम्प्युटर वापरला, इंटरनेट वापरला, त्याच्यापेक्षा AI मध्ये काय आहे
हे मुलांना समजून अजून जास्त चांगल्या पद्धतीने समजून सांगावं, जेणेकरून कुठेतरी काहीतरी वेगळं आणि त्याचे काहीतरी चुकीचे म्हणजे काय असतात. प्रत्येक गोष्टीला नेहमी दोन बाजू असतात, एक काळी बाजू आणि एक आहे. तर त्यातली एखादी चुकीची गोष्ट कधी शिकतील, त्याच्याऐवजी शिक्षकांनीच की ती कशा पद्धतीने त्याचा फायदा करून घ्यायचा आहे, प्लस त्याचा गुलाम कसं व्हायचं नाही. बिकॉज AI जो आहे की AI हा आपला स्लेव असला पाहिजे, इट शुड नॉट मास्टर अस. जोपर्यंत तो आपला गुलाम आहे तोवर आपल्या फायद्याचं काम करेल. ज्या क्षणाला तो आपला मास्टर बनेल तेव्हा तो आपल्याकडनं चुकीचं काम करून घेईल. आणि त्याच्यामुळे या मुलांना AI शिकवताना मला असं वाटतं प्रत्येक शाळेची जबाबदारी आहे की ते कंटिन्युअसली, कारण आजच्या जगामध्ये मोबाईलवर याच्यावर घरी गेल्यानंतर आजकाल पालक त्यांच्या हातात मोबाईल देतात. तर आपण शाळेत जेवढं शिकवतो तितकं ते लर्निंग आणि डी लर्निंग त्या ठिकाणी होत असतं. किंवा पुन्हा शाळेची जबाबदारी आहे की जर कुठे जर बाजूला गेला असेल तर पुन्हा त्याला त्या रांगेत आणणं, त्या लाईनमध्ये आणणं आणि पुन्हा ते प्रॉपर लर्निंग कसं होईल आणि ते त्या लर्निंगचं युटिलिटी हे त्याच्या आणि सोसायटीच्या बेटरमेंटसाठी कसं असेल ते. आणि हे सुदैवानं म्हणजे माझी सूचना होऊन केली याचा अर्थ या ठिकाणी होत नाही असं नाही. गजानन पाटील सर जे आहेत त्यांची जी धडपड आहे, त्यांची जी मेहनत आहे, आज भोपरगाव एक वेगळ्या याच्यासाठी प्रसिद्ध होतं. म्हणजे अगदीच सांगायचं तर गुंडगिरी किंवा अशा पद्धतीने त्यांचं नाव यायचं. पण आज भोपरगावची ओळख ही JK पाटील शाळेच्या माध्यमातून किंवा गजानन पाटील सरांच्या माध्यमातून होत आहे, याचा आम्हाला सुद्धा खूप अभिमान आहे. त्यांनी जे काही केलं म्हणजे त्याला आमचं थोडं योगदान आहे, त्याचा सुद्धा आम्हाला अभिमान आहे की या शाळेला, याच्या शाळेची पायाभरणी असेल, याच्यातले उपक्रम असतील, या सगळ्या उपक्रमांसाठी आज आम्ही सगळ्या पद्धतीने सर्वतोपरी मदत करायचा किंवा सहकार्य करायचा कार्य असतं. आज गजानन पाटील सरांनी जे काही रोप लावून आज वटवृक्षामध्ये जो काही त्याची निर्मिती झालेली आहे त्याचा संकल्पच तो आहे. आज इथे गल्ली टू दिल्ली आपण जे म्हणतो किंवा फ्रॉम लोकल टू ग्लोबल हा जो विचार जो काय आहे तो गजानन पाटील सरांनी इथे भोपर सारख्या गावामध्ये रुजवलेला आहे. त्याचं जे प्रतीक म्हणून हे रोबोटिक्सचं एक्झिबिशन आहे आणि याच्यातून या मुलांची क्षमता वृद्धी होणार आहे, त्यांची कार्यकुशलता होणार आहे आणि त्याचबरोबर स्वतःमधला विश्वास सुद्धा होणार आहे की आम्ही कुठेही असू, कुठल्याही गावात असू, कुठल्याही खेड्यात जरी असलो तरी आमचा उत्कर्ष, आमचा विकास आम्ही साधू शकतो. या पद्धतीने हे आज जे काही एक्झिबिशन रोबोटिक्स आहे. आज आपल्या JK पाटील इंग्लिश मीडियम शाळेचा रोबोटिक्सचा या ठिकाणी फेअर आपण या ठिकाणी मांडला आहे, मेळावा या ठिकाणी आपण आयोजित केला आहे. पहिल्यांदा अभिनंदन करेन की तुम्ही खूप सुंदर असे प्रोजेक्ट या ठिकाणी तयार केले आहेत. आम्ही लहान होतो त्यावेळेला आम्हाला हे काही कळत नव्हतं. आम्हाला फक्त एक सायन्स एक्झिबिशन माहिती होतं आणि त्या सायन्स एक्झिबिशनमध्ये पण आमच्या नशिबाला कधी कधी ढोकले सर फुटलेली ती प्रयोग आपलं काय म्हणतात होतं, प्रयोगशाळेची नळी असायची ती आपली फुटलेली असायची, तुटलेली असायची आणि कधीतरी 10वीची परीक्षा आली तेव्हा प्रयोग करायला आम्हाला मिळत होते. पण आज मी पाहिलं की सेकंड स्टँडर्डमधली मुलं या ठिकाणी हे प्रोजेक्ट तयार केले आहेत. काही मुलांनी कोडिंग चांगलं तयार केलं आहे, विविध प्रकारच्या वस्तू स्वतःहून तयार केल्या आहेत. या बाबतीत तुमचं सगळे विद्यार्थ्यांचं अभिनंदन करेन, पण तुम्हाला शिकवणारे जे शिक्षक आहेत की नाही त्यांचं पहिल्यांदा मी खूप खूप अभिनंदन करेन, कारण त्यांनी ही संधी या मुलांना दिली आहे. या ठिकाणी जर पालक जर असेल त्या पालकांनी दखल घेतली पाहिजे की JK पाटील इंग्लिश मीडियम स्कूल फक्त मुलांना शाळेत धडे शिकवत नाही किंवा पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर त्याच्या पलीकडे जाऊन जगावेगळं ज्ञान ज्याची आज गरज आहे. आज AI मोठ्या प्रमाणामध्ये आलेला आहे, रोबोटिक्स या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे आणि मुलं रोजच गेम खेळत असतात की नाही, हे एक प्रकारचा गेमच आहे. हे तुमच्या आवडीचा विषय आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या वर्षी मी या ठिकाणी आलो होतो त्यावेळेला तुमचे प्रोजेक्ट तर कमी दिसले मला, पण आज तिकडे सुद्धा ढोकले सर या ठिकाणी छोट्या छोट्या मुलांनी प्रोजेक्ट तयार केलेत आणि चांगले प्रोजेक्ट केले आहेत. या प्रोजेक्टच्या माध्यमातून तुम्ही जे काय आज केलं आहे हे तुमच्यासाठी फार बहुमान आणि तुमचा मोलाचा एक वाटा आहे, जो भविष्यामध्ये आपल्या भारत देशाला 100% प्रगती पथावर नेणार आहे.